हॅलो मित्रांनो, आता बुलिंग म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती असेलच, कारण की शाळा, कॉलेज आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी हे सगळं भरपूर कॉमन आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, कॅनडामध्ये अँटी बुलिंग डे साजरा केला जातो. यालाच पिंक शर्ट डे असेही म्हणतात, कारण की या दिवशी शक्यतो सगळेजण पिंक कलरचे कपडे घालतात. याची सुरुवात 2007मध्ये कॅनडा आणि न्यूझीलंडमध्ये झाली आणि हा दिवस प्रत्येक फेब्रुवारीच्या शेवटच्या बुधवारी सेलिब्रेट करतात. भरपूर ठिकाणी इव्हेंटसुद्धा ऑर्गनाईज केले जातात, कारण की याची अवेअरनेस शाळा, कॉलेज आणि वर्कप्लेसमध्ये सुद्धा व्हावी म्हणून. आणि शेवटचं म्हणजे तर याच्यावर कडक रूल्ससुद्धा आहेत प्रत्येक ठिकाणी. आता खरं बघायला गेलं तर कोणाला मारहाणी करणं किंवा वाईट बोलणं, कोणाची थट्टा करणं या गोष्टी तर चुकीच्या आहेत आणि याची अवेअरनेस आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे असली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्याच पाहिजे. म्हणून हा दिवस इथे साजरा करतात, त्याचा मला भरपूर आनंद आहे आणि मुलांमध्ये स्पेशली याची अवेअरनेस करून देतात. तर हा एक खूपच चांगला पुढाकार आहे जो मला खूप आवडतो. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि उद्या असणाऱ्या या अँटी बुलिंग डेसाठी आम्ही आलेलो आहोत तिथे शॉपिंग करायला, कारण की आपल्या आरवकडे नव्हतं पिंक कलरचं शर्ट किंवा टी शर्ट काहीच नव्हतं. सो म्हटलं की चला जाऊया, खरेदी करूया. आणि इथे आम्ही आलो आणि इथे भरपूर ऑप्शन होते, पण मला हे पिंक कलरचं शर्ट खूप आवडलं तर मी हे घेतलं आणि त्याचबरोबर बरेचसे कपडे त्याच्यासाठी घेतले. तर मित्रांनो, अँटी बुलिंगसाठी जर तुम्ही स्टँड घेत असाल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अवेअरनेस वाढवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.